आपण असा विचारच करूया ना, चला तुम्ही सरकारी अधिकारी बनले, काय व्हायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना? ड्रीम पोस्ट काय तुमची? IAS म्हणतात. बरं, बरेचसे लोक म्हणले IAS. कोणाला IPS आवडत असेल, कोणाला फॉरेन सर्व्हिस आवडत असेल. आपण एक एक्झाम्पल घेऊ, IAS, ठीक आहे. आणि चर्चेला आपण असं म्हणूया की तुम्ही झाले जिल्हाधिकारी, ठीक आहे. कुठून आलात आपण? नांदेड. आपण समजूया की तुम्हाला नांदेडचं काय करून टाकलंय, डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून तिथं पोझिशन केलंय. सगळ्यांसाठीच आपण एक एक्झाम्पल घेऊया. मला तुम्ही सांगा, तुम्हाला जर उद्या तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही गेले आहात, तर तिथं गेल्यानंतर तुम्ही तिथल्या लोकांचे प्रश्न ऐकून घेऊ शकता का? तुम्ही तिथल्या लोकांच्या प्रश्नांवर किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, साहजिकच प्रॉब्लेम्स घेऊन येणार आहेत लोक तुमच्याकडे, कारण तुम्ही प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून तिथे आहात. तर त्यांना ज्या काही समस्या असतील, त्यांच्या ज्या काही अडचणी असतील, त्याच्याबाबत शासनातर्फे, प्रशासनातर्फे त्यांना मदतीची अपेक्षा असेल किंवा कुठल्या तरी प्रकारच्या तिथे सोल्युशन्स ओरिएंटेड तुम्ही काय करणार याची अपेक्षा असेल, मग त्या संदर्भामध्ये तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता का? एखाद्या ठिकाणी कायम आपल्याला बघायला मिळतं की एखादा इश्यू आहे, तिथे मल्टिपल बाजू असतात त्याच्या, किंवा 2 बाजू आहेत त्याच्या. एक जण म्हणतो असं आहे, दुसरा म्हणतो असं आहे. तर तुम्हाला त्यातली योग्य बाजू निवडता येईल का? कारण तुम्ही जेव्हा डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून जाणार आहात, तर त्याचबरोबर तुम्हाला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून पण कार्य करावं लागतं. माहिती आहे का तुम्हाला? काही ठिकाणी तुम्हाला न्यायालयीन देखील काय असतात, अधिकार असतात. तुम्हाला न्याय निवाडा करण्याचं पण काम तिथं करावं लागतं. मग तुम्ही विचार करा, दोन्ही बाजू समजून तुम्ही घेऊ शकता का? दोन्ही बाजू समजून घेऊन तुम्हाला तिथे योग्य निर्णय घेता येऊ शकतो का? मग योग्य निर्णय घेताना आपल्याला त्याच्यामध्ये फक्त कायद्याचीच बाजू समजून घेणं ही तर आवश्यक बाब आहेच, पण फक्तच कायद्याची बाजू समजून घ्यायची आहे का आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं सिम्पथेटिक होऊन आपल्याला सहानुभूतीपूर्वक तिथे विचार करायचा? चर्चेसाठी आपण असं म्हणूया की आपल्या मॅडम आहेत, काय नाव आहे आपलं? सेजल मॅडम आहेत. ते आहेत डिस्ट्रिक्ट कलेक्टर नांदेड, बरं का. आणि ऑफिसचं टायमिंग आपण असं म्हणूया 5 वाजेपर्यंत सकाळी ऑफिस आता बंद होत आलेलं आहे. आणि त्यांच्या घरी काहीतरी फॅमिली फंक्शन पण, ठीक आहे. आणि 4:45 वाजता नांदेड जिल्ह्यातलाच एका दूरच्या गावावरून एक शेतकरी व्यक्ती आला. असेल त्याची काही मागणी बाबा. एक चर्चेला आपण एक्झाम्पल घेऊया. कुसुम नावाची स्कीम आहे, माहितीये का तुम्हाला? कुसुम शेतामध्ये तुम्हाला सोलर आहे बघा, त्याचं नाव माहित पाहिजे. आता त्याच्यावर येऊया आपण. एक स्कीम आहे कुसुम नावाची. तर त्याच्यामध्ये त्यांनी बाबा अप्लाय केलं होतं, काय रीतसर त्यांनी अर्ज दिला होता, वेगवेगळ्या स्टेजमधून तो अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला होता, पण त्याची काही ती स्कीम मंजूर होत नाहीये. त्याची काहीतरी बाजू तिला तुमच्या समोर मांडायची, आणि तो तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे. 4:45 वाजले, 4:50 झालेले, तुम्ही निघायच्या गडबडीत आहे. आणि तो म्हणला, साहेब एवढी माझी बाजू ऐका. काय कराल तुम्ही? ऐकून घेऊ आज म्हणतोय आपण सगळेजण, बरोबर, ठीक आहे. आज सगळेच म्हणणार की आपण ऐकून घेऊ, पण घरी इम्पॉर्टंट फॅमिली फंक्शन, घरून सारखे फोन येतात. मग काय करा? अर्ज लिहून द्या म्हणाल आणि उद्या पुन्हा भेटायला या. पण आता तो शेतकरी कुठून आलाय? दूर गावावरून आलाय. 2 बस बदलून आला तो. साहजिकच आहे, त्याच्याकडे बघता क्षणी तुम्हाला कळाले की आर्थिक परिस्थिती हालाकीची असू शकते. तसं जर आपण बघितलं तर भारतातील बहुतांश शेतकरी हे लघु आणि सीमांत शेतकरी, स्मॉल आणि मार्जिनल फार्मर, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती ही बिकट, थोडी बेताचीच असते. म्हणजे तो काही आज इथे जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा हॉटेल करून राहू शकत, बरोबर की नाही? मग त्याला जर आपण उद्या यायला सांगतोय, नियमानं चूक आहे का? नियमानं चूक आहे का? नाही, नियमानं कसं चूक आहे? बरं, 5:05 आला, तुम्ही निघाले होते, तुम्ही तुमच्या खाली पार्किंगमध्ये गाडीत बसतच होते आणि तिथं तो आला. मला साहेब असं आहे, तुम्ही घड्याळाकडे बघितलं. आता सांगा, नियमानं चूक आहात का तुम्ही?
नियमानं चूक नाहीये, पण माहिती आहे फक्त नियम लावून चालेल का? आपण काय म्हणू शकतो, बाबा तुझी काय बाजू आहे 5 मिनिटात सांगू शकतो. तो उभ्या उभ्या पण मी ऐकू शकतो. काय गरज नाही आपल्याला वरती जाऊन ऑफिसमध्येच भेटलं पाहिजे, किंवा जाऊही शकता. कोण निर्णय घेणार आहे तिथे? तुम्ही निर्णय घेणार आहात. मग तुम्ही घेतलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत तर योग्य प्रकारे बसला पाहिजे, पण तिथे तुमच्याकडे सहानुभूती पण असली पाहिजे का, हा विचार करा. पण मग प्रत्येक ठिकाणी सहानुभूती ही आपल्याला इमोशनल करते का, हे पण बघितलं पाहिजे. एखादा व्यक्ती आला, तो म्हणला, आठवतंय का आपण लहानपणीचे मित्र आहे की नाही? असे येणार तुम्हाला बरेच लोक भेटायला. आपण लहानपणी एकत्र पोया खेळल्या होत्या, पोया आहे की नाही, एकत्र लंगडी पाणी खेळलो होतो, लपाछपी खेळलो होतो. मी तुला धप्पा दिला नव्हता बघ, कारण मला माहित होतं भविष्यात जाऊन तू कोण होणार, सरकारी अधिकारी. मग आता जे काही मैत्री आपली ती आहे जुनी, ती मैत्री आता तुला पाळली पाहिजे. ते एक तुमच्या इथे नवीन टेंडर निघतंय बघ, तेवढे टेंडर मला देतो का? आता इथे तुम्ही सहानुभूतीपूर्वकच विचार केला पाहिजे का कायदेशीर विचार केला, ज्याच्यावरनं आपल्याला काय कळणार. अगदी साध्या तुमच्या समोर स्टोरीज किंवा केस स्टडीज आपण याला म्हणतो, हे सगळे इथिक्स मध्ये येणार आहे बरं का. फक्त आज मी काय करत नाही, तुम्हाला सब्जेक्टमध्ये घेऊन जात नाही. अशा केस स्टडीज इथिक्स मध्ये तुम्हाला लिहायला येतात आणि त्याला आपल्याला मेन्सच्या एक्झाम मध्ये उत्तर फॉर्मॅटमध्ये लिहायचं असतं. पण अगदी आज मी तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये घेऊन जात नाही, त्या ओरिएंटेशनने समजून सांगतो. मग प्रत्येक ठिकाणी निर्णय घेत असताना तुम्हाला वेगवेगळे निकष तुमच्या समोर मांडावे लागतील. काही गोष्टी आहेत त्या फास्ट तुम्हाला फॉलो कराव्याच लागतील. जसं तुम्ही कायदा तुम्हाला फॉलो करायलाच लागेल, पण तुम्ही जोपर्यंत लोकांची बाजू समजून घेत नाही, लोकांबद्दल सहानुभूतीने विचार करत नाही, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्नशील असू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही लोकांची मनं जिंकून घेऊ शकता का रे? नाही. आता तुम्ही विचार करा, अनेक सरकारी अधिकारी आहेत, पण काही सरकारी अधिकाऱ्यांची नावं तुम्हाला माहित असतात. सगळ्यांची माहित असतात का रे? पण काहींची माहित असतात. का माहित असतात रे? कारण ते काही कुठेतरी जाऊन दबंग काम करतात, कुठेतरी अशा प्रकारचं काम ते करत असतात की त्यातून त्यांनी फक्त आणि फक्त लोकहित, समाजहित, देशहित याने ते प्रेरित झालेले असतात. ते काम करत असताना अनेकदा त्यांना अनेक अडचणी पण आलेल्या असतात. बऱ्याचदा त्यांना लोक धमकी देतात, बऱ्याचदा लोक त्यांची कुठेतरी सेटिंग लावून ट्रान्सफर करून टाकतात, बऱ्याचदा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु ते म्हणतात, जो बाबा आता मी ध्यास घेतलेला आहे तो मी काय करणार आहे, सोडणार नाही. मग असे लोकप्रिय, ज्याला आपण म्हणूया लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसतो. मग असा अधिकारी व्हायला आवडेल का रे तुम्हाला? असा अधिकारी व्हायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मग असा अधिकारी होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे याची आज आपल्याला चर्चा करायची. ठीक आहे. त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला ऑफिसर बनण्याआधीच तुम्हाला त्याची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी तशी घडवायला सुरुवात करायला हवी. मग तुम्ही म्हणाल, सर काय करू? मस्तपैकी जाऊन सलूनमध्ये, ब्युटी पार्लरमध्ये अपॉइंटमेंट घेऊ का? एकदम जिम बीम लावू का? 6 पॅक बॉडी ॲप्स मस्तपैकी असा आवरून बिवरून तयार होऊन येऊ का? नवीन कपडे विकत घेऊ का? तेवढ्या तशीच फक्त पर्सनॅलिटीची व्याख्या आपण इथं बनवत. तो एक भाग झाला पर्सनॅलिटीतला की तुम्ही दिसता कसा. पण फक्त दिसणे हीच बाब नाहीये पर्सनॅलिटीची. पर्सनॅलिटी ही खूप बहुअंगी संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाची जी गोष्ट आहे की तुम्ही व्यक्ती म्हणून किती ज्ञानी आहात, तुम्हाला गोष्टींबद्दल किती समज आहे, ज्ञान आहे, माहिती आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण मग आता जेव्हा आपण असं म्हणतो की तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे का, नॉलेज आहे का, मग फक्त नॉलेज आणि इन्फॉर्मेशन असणारीच व्यक्तीला सरकारी अधिकारी बनलं पाहिजे का रे? मग तसं असतं तर गुगलच पहिला गव्हर्नमेंट ऑफिसर झाला असता, ChatGPT दुसरा गव्हर्नमेंट ऑफिसर झाला असता. कारण त्यांच्याकडे तर इन्फॉर्मेशनचा काय पूर्ण डेटा सोर्स त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे UPSC किंवा MPSCला ना तुम्ही एक एन्सायक्लोपीडिया म्हणून नको. एन्सायक्लोपीडिया माहिती, एक पुस्तक यायचं, त्याच्यात सगळी माहिती असायची वेगवेगळ्या गोष्टींविषयी. मग नुसती माहिती असणारा असा व्यक्ती त्यांना सरकारी अधिकारी म्हणून नको आहे. तर त्या माहितीचा उपयोग तो कसा करतो, म्हणजे माहिती तर असलीच पाहिजे, पण फक्त माहिती असून चालेल का? नाही. तर त्या माहिती तुम्ही कशी गोळा केली,
त्या माहितीचा तुम्ही काय उपयोग करता, त्या माहितीमुळे तुम्ही कोण बनले आहात, ही फार महत्वाची गोष्ट आहे. बघ कसं, तर तुमच्यामध्ये एक फार महत्वाचा गुण असला पाहिजे, तो म्हणजे क्युरिओसिटी. क्युरिओसिटी म्हणजे काय रे? मोठ्या ना, हा, उत्सुकता. काय पाहिजे? उत्सुकता पाहिजे. जाणून घेण्याविषयी तुम्ही उत्सुक असले पाहिजे, की कुठलीही गोष्ट. चर्चेला आपण म्हणूया, आज तुम्ही सगळे इथे जण आला, कोणत्या रस्त्यानं आला रे? इथल्या जवळच्या महत्वाच्या रस्त्याचं नाव माहितीये का? काय नाव आहे? अरे मोठ्यानं FC रोड म्हणताय. म्हणजे काय फुल फॉर्म आहे? फर्ग्युसन कॉलेज रोड म्हणताय. बर बर बर. मग फर्ग्युसन नावाच्या कोणीतरी व्यक्ती असतील ना, एक अंदाज, त्यांच्या नावाने कॉलेज बांधलेलं असेल किंवा सुरू झालेलं असेल. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटलं रे, काय बाबा हे फर्ग्युसन कॉलेज नक्की कधी सुरू झालं, कोण कोण शिकलं इथं, कोण होते हे फर्ग्युसन ज्यांच्या नावाने हे कॉलेज आहे? फार जुनं कॉलेज आहे, माहिती आहे तुम्हाला? भारताचे काही स्वातंत्र्य सैनानी या या कॉलेजमध्ये शिकले, भारताचे काही पंतप्रधान या कॉलेजमध्ये शिकून गेले, असा त्याचा मोठा इतिहास आहे. पण मला ही उत्सुकता असायला पाहिजे होती की ज्या रोडच्या आसपासच्या प्रदेशात मी चाललोय, इथे अजून एक लँडमार्क सांगितला जातो. आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल आपण माहिती सांगतात. काय सांगतो आपण? ज्ञानेश्वर पादुका चौक असं सांगतो, बरोबर की नाही? तुमच्या एक बऱ्याच लोकांना म्हणायचं असेल ज्ञानेश्वर पादुका चौक. का रे नाव पडलं हे? आणि इथे पलीकडेच एक छोटंसं मंदिर आहे, त्याला ज्ञानेश्वर पादुका मंदिर असं म्हणतात. आता वारी जेव्हा जाते तेव्हा याच रस्त्याने जाऊन ती भेटणार आहे. ज्ञानेश्वर तुकाराम पादुका चौक म्हणलं जातं. मग कोण होते तुकाराम महाराज, माहितीये का? बरं, सगळेजण म्हणतील हो माहितीये ना सर, असं काय विचारता, तुकाराम महाराज माहित नाहीत का? आम्हाला माहिती आहेत की तुकाराम महाराज. पण मग मी जर तुम्हाला विचारलं तुकाराम महाराजांविषयी एक पानभर माहिती लिहा, येईल का लिहिता? काही लोकांना येईल म्हणतात, काही लोक म्हणतात सर 4-5 पॉईंट लिहू शकतो, फारशी माहिती नाही. मग बघा, तुकाराम महाराज आपल्याला लहानपणापासून माहिती, पण मला कधी क्युरिओसिटी होती का त्यांच्याबद्दल अधिक माहिती करून घेण्याची, की बाबा कोणत्या कालखंडात होते, कोणता ग्रंथ लिहिला त्यांनी. सगळ्यांना माहिती असेल कोणता ग्रंथ लिहिला. कोणता लिहिला रे? हा, गाथा लिहिली. कोणती? अभंग लिहिले. बघा बघा, आत्ताच तुम्ही म्हणले एक पान लिहू शकतो. आता विचार करा आपल्या नॉलेजमध्ये किती गॅप्स आहेत. मग जी काही गाथा त्यांनी लिहिल्या, तुकारामांची गाथा त्याला म्हणलं जातं, त्याचा नक्की उद्देश काय आहे, त्याच्यातून कसं समाज प्रबोधन झालं, मग त्या काळामध्ये कोणकोणते संत महात्मे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, मग ते सगळे भक्ती चळवळीचा भाग आहेत. मग भक्ती चळवळ काय असते? मी जर क्युरियस असलो तर मला या गोष्टी काय होतात, आपसूक विचार कराव्याशा वाटतात आणि त्यातून माझा अभ्यास घडतो. आता जेव्हा आपण अभ्यास सुरू करू, लेक्चर्स चालू होतील, वेगवेगळे विषय येतील, वेगवेगळे विषय शिकवणारे तुम्हाला इथे एक्सपर्ट फॅकल्टीज मिळतील, ते येतील, ते सिलेबसनुसार तुम्हाला शिकवायला सुरुवात करतील. पण मग तुम्ही किती क्युरियस आहात, तुम्ही त्याच्याबद्दल किती उत्सुक बुद्धीनं त्याच्याकडे बघता, तेवढी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन वाढत जाईल आणि तेवढं तुमचं नॉलेज वाढत जाईल. अरे कळतंय का? सो शिकवणारे शिक्षक येणार आहेत आणि पूर्ण वर्गाला सेमच शिकवणार आहेत, परंतु तुम्ही किती क्युरियस आहात त्याच्यामधून तुमची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होणार आहे हे मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. अरे बरोबर आहे का? बघा, विचार करा. दुसरा ट्रेट, दुसरी कॅरेक्टरिस्टिक फार महत्वाची, आणि त्याची चर्चा आपण थोड्या वेळापूर्वीच मांडली, सहानुभूती फार महत्वाची. सहानुभूती नसेल तर मग आपल्यामध्ये आणि मशीनमध्ये काय फरक आहे? मशीन सुद्धा दिलेली कामं, कमांड दिली ती पूर्ण करणार आहे. आता आलेच की रोबोट. अरे आले का रोबोट? AI, रोबोटिक्स. आता येत्या काळामध्ये आपल्याला सगळीकडे या गोष्टी बघायला दिसायला सुरुवात होतील, नाही का? मध्ये ते काहीतरी एका युनिव्हर्सिटीने कुत्रा आणला होता बघ, आहे की नाही? ते म्हणले आम्ही बनवलाय, मग ते नंतर कळालं. वाचण्यात आलं होतं का तुमच्या? नाही, हरकत नाही, सांगतो त्याच्याबद्दल. पण तिसरी महत्वाची गोष्ट आहे, डिसिप्लिन असली पाहिजे तुमच्या. काय रे? काय असली पाहिजे? खूप महत्वाची, शिस्त. मग तुम्ही म्हणाल सर मी एकदम शिस्तबद्ध माणूस आहे, चांगली गोष्ट आहे, पण मग शिस्त कशाच्या बाबतीत असली पाहिजे? अभ्यास तर त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहेच आहे, परंतु इतरही बाबतीत. मग कसं? तर शिस्तीचा सगळ्यात जवळचा संबंध तुमचा येणार आहे जेव्हा तुम्ही प्लॅनिंग बनवणार. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी
मला फार छान वाटतं तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना, तुमच्याबरोबर लेक्चर्स देताना, कारण तुम्ही प्लॅनिंग करून आला. बरेचसे विद्यार्थी ते UPSC MPSCचा विचार करतील जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन संपेल. कदाचित त्यांची आज पण इच्छा असेल, 10वी 12वी करत असताना त्यांच्या डोक्यात एक कुठेतरी असतं की गव्हर्नमेंट ऑफिसर आपल्याला व्हायचे, परीक्षा द्यायची. पण ते म्हणतात बघूया ना, ग्रॅज्युएशन झाल्यावर विचार करूया ना. म्हणजे जरा प्लॅनिंग मध्ये गडबड झाली. हा, एखाद्याला माहितीच नसेल तर ठीक आहे, बरं, त्याला बाबा ग्रॅज्युएशन मध्येच कळालं तर ठीक आहे. पण आपल्याला आधीच माहिती आहे, मग आपण प्लॅन करून आलो की ठीक आहे, मला UPSC किंवा MPSCचा अभ्यास करायचा आहे आणि मग त्याच्यासाठी मला बाबा क्लास लावावा लागेल. मग चांगला क्लास कुठे मिळतो? बरं, पुण्यात आहे. मग मी पुण्याची तयारी केली. मग त्यानुसार मी माझं कॉलेज कुठलं निवडायचं, मी कोणतं ग्रॅज्युएशन घ्यायचं, हा सगळा विचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा तो तुमच्या प्लॅनिंगचा भाग बनतो. आता प्लॅन बनवणं हे सोपं आहे बरं का. प्लॅन एक्झिक्यूट करणं ह्याच्यासाठी लागते शिस्त. आणि बरेच लोक आपल्याला काय दिसतात बघा, ते काय असतात, आरंभशूर असतात. म्हणजे काय, सुरुवातीला उत्साह फार असतो, मोटिवेशन असतं, नाही का. बरेच लोक ते रील्स बघून येतात, IAS एंट्री, IPS एंट्री, घरी पण दाखवतात, बघ बघ IPS झाल्यावर काय रुबाब असतं, नुसते खटाखट सॅल्यूट पडतायत. ते बघून तो पण मोटिवेशन झालेलं असतं त्याला. आई वडील पण मोटिवेटेड असतात, पण मोटिवेशन किती दिवस टिकेल हे ठरवते शिस्त. अरे बरोबर आहे. आणि त्यामुळे प्लॅन आपण बनवलेला आहे, चांगली गोष्ट आहे. लॉंग टर्म प्लॅन आहे माझा. 3 वर्षाच्या आता मी बॅच करायला आलेलो आहे. परंतु ही बॅच करण्यासाठी प्लॅन मी बनवलाय, पण तो एक्झिक्यूट कधी होईल रे, जर मी त्याच्याबद्दल काय असेल, शिस्तबद्ध असेल. मी जी गोष्ट जेव्हा जेव्हा ठरवलीये ती करण्यामध्ये मी शिस्तबद्ध असलो पाहिजे. प्लॅन मोठा आहे, 3 वर्षाचा आहे, मग त्याला मी 3 वर्षांमध्ये डिवाइड केलं. वर्षाचा प्लॅन बनवला. मग फर्स्ट इयरमध्ये मी काय करणार आहे ते ठरलं. मग फर्स्ट इयरला 1 वर्षाला मी महिन्यांमध्ये डिवाइड केलं. माझं या महिन्याचं टार्गेट काय आहे, मग त्याला मी डिवाइड केलं. माझं वीकली टार्गेट काय आहे, दर आठवड्याला मी काय अभ्यास करणार आहे. आणि मग मी ठरवेल की जर मला या आठवड्यामध्ये एवढा अभ्यास करायचा आहे तर मला रोज किती अभ्यास केला पाहिजे. आणि मग शिस्त ठरवेल की जर तुम्ही रोजचा रोज अभ्यास केला तर आठवड्याचं टार्गेट पूर्ण होईल, तर महिन्याचं टार्गेट पूर्ण होईल, तर वर्षामध्ये मी जे ठरवलं ते कम्प्लीट होईल, तर 3 वर्षात माझा पूर्ण अभ्यास कम्प्लीट होईल आणि मग मला परीक्षा देता येईल. जर हे मी केलं नाही तर काय होणार आहे, माझं टार्गेट कम्प्लीट होणार नाही आणि मग परीक्षेचं वर्ष येईल, पण तेव्हा मला असं ठरलं की मी कमी प्रिपेअर्ड आहे, मग या वर्षी देऊ का नको, स्किप करू का, पुढच्या वर्षी देऊ का मग काय करू, असे विचार मला द्यायला लागतील. मग हे जे प्लॅन बनवलाय, हा प्लॅन एक्झिक्यूट होणं कधी रियालिटीमध्ये शक्य आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असली पाहिजे, तुमच्यामध्ये शिस्त असली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत डिसिप्लिन हा तुमच्यासाठी फार महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे. अरे कळालं का? मग या काही कॅरेक्टरिस्टिक्स ज्याला आपण म्हणतो, किंवा तुम्ही असं म्हणूया पर्सनॅलिटीचे ट्रेट्स, तुमच्या व्यक्तिमत्व तुमचं या परीक्षेच्या दृष्टिकोनानं घडवण्यासाठी या बाबी तुमच्यात असले पाहिजे. तुम्ही क्युरियस असले पाहिजे, तुम्ही ऑब्झर्वंट असले पाहिजे. म्हणजे काय रे, आजूबाजूला माझी नजर असली पाहिजे. काय तशी असतेच म्हणा आपली, तशीवाली नाही. म्हणजे कशी, तर मी रस्त्यानं चालतोय, चालता मला एखादा बोर्ड दिसला मोठा, त्याच्यावर काहीतरी लिहिलंय, ते काय लिहिलंय ह्याची क्युरियोसिटी मला तेव्हाच निर्माण होईल जेव्हा मी काय असेल, ऑब्झर्वंट असेल. माझी आजूबाजूला ऑब्झर्व करण्याची नेचर असला पाहिजे. बघा, असे अनेक ट्रेट्स आपल्यामध्ये आहेत का, आणि असतील तर ते मला एका योग्य लेवलपर्यंत डेव्हलप करण्याची गरज आहे. काही ट्रेट्स माझ्यामध्ये नसण्याची शक्यता असू शकते. अरे बरोबर आहे का? सगळेच माझ्याकडे असेल का रे? माझ्याकडे जर सगळंच असलं असतं तर लोकांनी मला सर्व गुण संपन्न म्हणलं असतं. म्हणजे इन शॉर्ट आपण ईश्वरच म्हणून टाकतो. सर्व गुण संपन्न कोणाला म्हणलंय? ईश्वराला. मग आपण सर्व गुण संपन्न आहोत का, हे आपण प्रत्येकानं विचार करण्याची गोष्ट आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपण तर तोफ आहे, वाटतं ना, चांगली गोष्ट आहे. तो कॉन्फिडन्सचा भाग आहे. पर्सनॅलिटीचा इम्पॉर्टंट ट्रेंड काय असला पाहिजे? कॉन्फिडन्स असला पाहिजे. पण ओव्हर कॉन्फिडन्स नको, बरोबर की नाही? आणि अंडर कॉन्फिडन्स पण नको, की मला मग बोलू का नको, विचारू का नको, कसं काय म्हणतील लोक. नाही, आपण शिकायला आलो, आपण प्रश्न विचारला पाहिजे. कॉन्फिडंट असलं फार आपल्यासाठी गरजेची गोष्ट आहे.
आणि त्यामुळे तुम्ही रोज स्वतःला विचारलं पाहिजे की मी आजच्या दिवसामध्ये माझ्या व्यक्तिमत्व जे आहे त्याच्यामध्ये हे ट्रेट्स मी थोडे अजून डेव्हलप केले. बऱ्याचशा लोकांमध्ये यातले बरेचसे ट्रेट्स असतील पण त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करण्याची शक्यता आहे का रे? निश्चितच आहे. तर रोज मी स्वतःमध्ये थोडा का होईना आज बदल केला का, पॉझिटिव्ह चेंज आणला का, हा विचार करण्याची आपल्याला तिथे गरज आहे.